नमस्कार योग साधक हो. आपल्याला माहीत आहे मी प्रताप. माझ्या योग अभ्यास विषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्नेहपूर्वक स्वागत. बऱ्याच कालावधीनंतर आपली भेट होत आहे, त्याबद्दल पहिल्यांदा क्षमस्व. आज मी आपल्याला एक पोटासाठी अत्यंत महत्त्वाचं असणारं आसन याचा आपण अभ्यास करणार आहोत. उत्तान पादासन. पाद म्हणजे पाय आणि तान म्हणजे ताणणे किंवा खेचणे आणि उत्तान म्हणजे वरती उचलून बाहेरच्या बाजूला खेचणे. तर याला आपण उत्तान पादासन म्हटलेलं आहे. आसन करताना पाठीवरती झोपा, दोन्ही पाय जुळवा, दोन्ही हात शरीरालगत, हाताची बोटे जमिनीला स्पर्शून हाताचे कोपरे सरळ. 1 ते 2 वेळा दीर्घ श्वास घ्या. पावलांना बाहेरच्या दिशेने खेचा, ताणा. यामध्ये वरती जाताना श्वास सोडा किंवा श्वास घ्या, परंतु आसन स्थिर झाल्यानंतर संत श्वसन सुरू ठेवणं महत्त्वाचं आहे. दोन्ही पायांना एकाच वेळी 30 ते 45 डिग्रीमध्ये उचलून पाय स्थिर ठेवण्याचा आहे. आसनाचा अभ्यास किती वेळा करणं जरुरीचं आहे? तर 2 ते 3 वेळा आवर्तन स्वरूपात आपल्याला हे आसन प्राथमिक स्वरूपामध्ये करता येईल. आता ह्याचा कालावधी किती असावा? तर 25 ते 45 सेकंद पर्यंत हे आसन टिकवता आलं पाहिजे. परंतु प्रत्येकानं आपल्या आपल्या क्षमतेनुसार, शारीरिक क्षमतेनुसार हे आसन टिकवायला काहीच हरकत नाही. या आसनामध्ये जेव्हा आपण पाय उचलत असतो त्यावेळी सुद्धा आपल्याला कमी जास्त प्रमाणात हे पाय वरती किंवा खाली उचलून आपल्याला हे आसन स्थिर ठेवता येईल. कारण प्रत्येकाची जी शारीरिक क्षमता असते ती कमी जास्त असल्यामुळे आपण त्या पद्धतीनं आपल्या आपल्या क्षमतेनुसार आपण हे आसन करू शकतो. हे आसन जेवढं आपल्याला सहजरित्या करता येईल तेवढं सहजरित्या या आसनामध्ये स्थिर होणं खूप जरुरीचं आहे. उगीच अट्टहास करून किंवा आपल्या शरीराला कुठेतरी इजा होईल किंवा त्रास होईल अशा पद्धतीने हे आसन करू नये किंवा याचा कालावधी इतका वाढवू नये. कारण यामध्ये जर आपल्याला त्रास झाला तर याचा परिणाम आपल्या नाभीवरती होऊ शकतो आणि नाभीमध्ये जर हानी पोहोचली तर संपूर्ण शरीरावरती याची हानी पोहोचण्याची खूप दाट शक्यता असते. त्यामुळे थोडंसं या बाबतीत दक्षता घेणं खूप जरुरीचं आहे. आता ह्यामध्ये जर कोणाला पाठीचा त्रास होत असेल, काही दुखणं वगैरे असेल, तर त्यांनी आपला एक पाय वरती उचलून हे आसन करायला काही हरकत नाही. याचे लाभ आपल्याला सांगावायचे झाले तर यामध्ये आपली नाभीमध्ये सुयोग्य परिणाम दिसून येतात आणि नाभी जर आपली स्वस्थ असेल तर याचे अनुकूल परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावरती दिसून येतात. त्याचबरोबर पोटातील अंतर इंद्रिये, जठर याच्यावरती देखील याचा खूप चांगला परिणाम दिसून आलेला आहे. त्याचबरोबर आपली पाचनक्रिया असेल, रक्ताभिसरण असेल तर हे सुद्धा सुधारण्यासाठी या आसनाचा खूप फायदा होतो आणि फायदा झालेला आहे. त्याचबरोबर आपले जांग असेल, मांड्या असतील किंवा कंबर असेल किंवा आपले पाय असतील तर ते तिथल्या ज्या काही मांसपेशिया आहेत ते मजबूत होण्यासाठी या आसनाचा खूप फायदा होतो. ह्या आसनामध्ये काळजी काय घ्यावी? तर जर पाठीचं दुखणं असेल तर त्यांनी एक पाय वरती उचलून या आसनाचा अभ्यास करणं फायदेशीर ठरू शकतं. त्याचप्रमाणे काही कमरेचा काही गंभीर आजार असेल किंवा हृदयरोग असेल किंवा पाठीचं खूप काही गंभीर दुखणं असेल तर त्यांनी थोडंसं वैद्यकीय सल्ल्यानुसार हे आसन करायला काहीच हरकत नाही. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपल्याला देण्यात येणारं मार्गदर्शन कसं वाटलं याबद्दल मला जरूर कळवा. स्वस्थ राहा, निरोगी राहा, असेच नेहमी हसत राहा, आनंदी राहा आणि आपले कमेंट्स जे असतील ते मला कमेंट्स कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. हरिओम.